परमात्मा पुन्हा अवतार धरून पुन्हा सृष्टीची स्थापना करणार आहे। पुन्हा सृष्टीची स्थापना झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला त्याच्यामध्ये ब्रह्मदेव शोध करणार आहेत। हजारो वर्ष ब्रह्मदेवाने त्याच्यामध्ये डुबकी मारली, म्हणजे बुडी मारली। इथं सांगितलं सहस्त्राब्द बोता ब्रह्मयासी ठाव नरी घटा तयासी होनी कासा विशी वर्ता आला। हजारो वर्ष ब्रह्मदेवाने आतमध्ये डुबकी मारली, पण ब्रह्मदेवाला ठाव लागला नाही। कासावीस होऊन ब्रह्मदेव वरती आले। ज्यावेळेस ब्रह्मदेव वरती आले त्यावेळेस ब्रह्मदेवाने चार दिशेला पाहिलं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चार दिशेला काय झाले, चार तोंड झाले ब्रह्मदेवाला। आणि तुम्ही माणसाला ब्रह्मदेवाला पूर्वी 5 तोंड होते, 1 तोंड कमी करण्यात आलं त्यावेळेस। ती वेगळी कथा आहे, नंतर सांगू पुढे आहे कथा ती पण ब्रह्मदेवाला चतुरानन असं नाव पडलं। 4 तोंडांनी 4 भागाला पाहिलं, 4 तोंड पडले, 4 तोंड आले। 5व्या तोंडाचं निरीक्षण चारही तोंडांनी चारही चेहऱ्यावर 5व्या तोंडाचं ब्रह्मदेवाचं निरीक्षण आहे असं या ठिकाणी लिखाण करतात। आता ब्रह्मदेव कासावीस होऊन वरती आले। एखादा आपला मुलगा जर भिला आणि भिवून जर घरी आला तर घरी आल्यावर डायरेक्टच त्याची भीती जाते का? तिकडून आरडत ओरडत आला तर माणूस त्याला कुशीत घेते। सहस्त्राब्द बोता ब्रह्मयासी ठावनरी गता तयासी होनी कासाविशी वर्ता आला। ब्रह्मदेव कासावीस झाले आणि वरती आले। ज्यावेळेस वरती आले त्या ते श्री नारायणे आश्वासनी त्याला शंकर परमात्माने विष्णू परमात्माने आश्वासन दिलं, बाबा भिवू नकोस। आता लेकरू मुकाट्यान बसतं का बरं? त्याला काही काम लागतं ना, मग ते का तुमचं आमचं लेकरू होतं का? त्याला आता लेकरायला काम येतं कोणते? हे मोबाईलचं। आई आता लेकर जेवण करीनच दादा, तुमचे नातू करतात का? नाही, त्याला मोबाईल टेकून द्यावा लागतोय समोर। नाही, मोबाईल शिवाय जमत नाही। खाता पिता उठता बसता काय लागेल आता असो। पण त्याला ब्रह्मदेवाला काय काम का दिलं? सृष्टी स्थापन करायची। 1 नखाची 2 नखाची 3 नखाची 4 नखाची 5 नखाची अशी सृष्टी जो तो ब्रह्मदेव उत्पन्न करू लागले। अनेक सृष्टी निर्माण केली, 4 वर्ण केले, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य 4 खाणी केल्या। कोणत्या? जारज अंडज उद्बीज सोदबीज 4 खाणीपासून 4 जन्म झाले। जारज खाणीमध्ये पुरुष आणि हे जनावर आले, गाय म्हैस। जारज खाणीमध्ये आपणही आलो। उद्बीज खाणीमध्ये वासारखे ढेकणासारखे हे प्राणी आले। सोबीज खाणीमध्ये गवतासारखी बियापासून उत्पन्न होणारी अशी अनेक सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली। करता 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 ब्रह्मदेव शिरून गेले आणि शिनल्याने ब्रह्मदेव एक दिवस डोक्याला हात लावून बसले आणि ब्रह्मदेव बसल्याच्या नंतर या दोघांनी विचारलं, ए ब्रह्मदेवा, काय तुम्ही असे काऊन बसता म्हणले? काय झालं? नाही, तुमचा चेहरा मला थोडा चिंताजनक वाटतो। ब्रह्मदेव म्हणले, हो गड्या शंकरा, अरे बाबा तुम्ही भोले बाबा, तुम्ही या सृष्टीचा संहार करणार आहे ते बरोबर आहे आणि भोले शंकर तुमचं कर्तव्य तुम्ही पार पाडसाल, विष्णू परमात्मा याचा सांभाळ करतात। पण जर हे सगळेच लोक पुण्यकर्म करायला लागले तर एवढ्या लोकांना इथं राहण्यासाठी जागा आहे का? कुठं? वैकुंठ। आता तुमचं गाव गणगे हानूतखेड किती लोकसंख्या आहे दादा? है ना? आणि एवढे जर लोक इथं आले तर इथं जागा पुरणार नाही। इथं जागा नाही, तिथं जागा पुरणार नाही। ते हुशार आहेत, त्याला माहित आहे इथं आले की तिथं त्याच्यामुळे ते इथं येत नाहीत, कारण त्याच्यासाठी तिथं जागा रिकामी नाही। कसं? ऐका, मी आता इथं तर लिहिलेलं आहे,
पण मी तुम्हाला ज्ञानेश्वरीचा पुरावा घेऊन सांगतो, किंवा एक शास्त्रकाराचा श्लोक पण तसा आहे. कोणता? मग माणूस पुण्याने जातो मोक्षाला की पापाने जातो? सांगा बरं मला. पुण्याने मोक्षाला, वैकुंठाला, आणि पापाने नरकाला. आणि या मृत्यू लोकांमध्ये जो पुन्हा येतो तो कशाने येतो? चला आपलं बोललं जातो नाही, आतून आपल्याला बोललं म्हणजे सहकार्य मिळते. इथं कशाने येतो? ताई कशाने येतो? या लोकात आपण येतो दादा, कशामुळं? हा राईट सांगितलं. ऐका ऐका, आपण थोडंफार काही ना बघू आता, कारण हे ब्रह्मदेवाला संकट ओढवलेलं आहे ना. एवढी जर सृष्टी वैकुंठात आली तर त्याने राहायचं कुठं? कारण तिथं राहण्याची वेगळी व्यवस्था आहे. जयगावी कामध्यानूच्या खिल्लारी, तिथं कामध्यानूच्या खिल्लारी येतं. कल्पतरूचे बगीचे आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, आणि अमृतासारखे पियाला आळ आहेत. फक्त भजन नाही. म्हणून संत म्हणले वैकुंठे जाऊने काय बा करावे, उगेच राहावे मौन रूप. तिथं जाऊन काय करावं म्हणले? तिथं का भजन पूजन आहे का? नाही नाही, इथंच याची देही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा इथं आहे, तिथं नाही. चला ऐका. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मके पुण्ये स्वर्गा पाविजे. पुण्याने स्वर्गाला, पापाने नरकाला. आणि मग देवाकडे जाणार कोण आहे? जेने मग पाविजे ते शुद्ध पुण्य. पाप मिश्रित पुण्य हे महाराज, त्यावेळेस तो स्वर्गाला जातो. कशामुळं? ह्या दुसरी वही पुण्याची पावटी आणि मग सवेची इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तिथलं पुण्य क्षय होणार आहे. तुका म्हणे अधोगती, तिथलं पुण्य संपणार आहे. म्हणून ते पाप मिश्रित पुण्य आहे. आणि जे पुण्याने परमात्माला जाऊन मुक्ती मिळते त्याला शुद्ध पुण्य म्हणतात. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. हे झाले तीन वर्ग. पापावाले नरकाला जातील, पुण्यावाले स्वर्गाला जातील. पुण्य संपल्यावर पुन्हा मृत्यू लोकांमध्ये येतील. पण जर सगळेच लोक पुण्य करायला तर मग काय करायचं म्हणले? विष्णू परमात्माने थोडं डोकं लावलं, शंकराकडे बघितलं, आणि शंकराच्या जवळच आमची आदिशक्ती माया होती. हा माया गालात हसल्या. म्हणले हे बघ, आमच्या तिघायच्या काम होत नाही. आता हे ब्रह्मा विष्णू आणि महेश हा सृष्टीचे धात्रे आहेत. सृष्टीचा सांभाळ, सहार आणि निर्मिती करते. पण याच्यात तुझं काम आहे. ती म्हणली मला काय करायचंय? त्याशिवाय नाही जमत म्हणले. आता ऐका काय केलं मग माईनं? काय केलं? माया प्रगट नाही झाली. इथं येऊन तुम्हाला दृष्टांताने सांगतो आणि पुढे चालतो. त्याला एक वही देतो ज्ञानेश्वरीतली लावून, म्हणजे बसती. तुम्ही बघा, आपण यात्रेला जातो ना. आता बनचा उरुस आहे नाही का? आपल्या इकडे सकारामबाच्या लोणीला यात्रा असायची. पहिले पिक्चर असायचे पडद्यावर नाही का, फिल्म. आणि इथून आपण दादा तुमच्या काळात डमण्या खाचर झुकून जायचे नाही का सकारामबाच्या लोणीला, आणि तिकीट घ्यायचं. मग 10-5 लोकांचं तिकीट घ्यायचं. आता तुमच्या खिशातले पैसे खरे आहेत का नाही? का खोटे आहेत? खरे पैसे आहेत. खरे पैसे देऊन तिकीट घेतलं. त्या पडद्यावर तुम्हाला सगळं दिसायला ते खरं आहे का? कसं आहे? खोटे. पण खरे पैसे खर्च करून खोट्या पडद्यावरच पाहून तुम्ही रडायले, हसायले, टाळ्या वाजवायले, हे का नाही? आणि बंद झालं की त्या बॉल शिटी मारायला ते बंद झाले, चालू कर. खरं आहे का? नाही. मग तसंच केलं. पहा या तिघा जणांनी तयार काय केलं? सोमायेचे अडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, बाहेरी छाया नटे विचित्र 84 लक्ष. ही 84 लक्ष जे सृष्टी केली का, एका नखाची, 2 नखाची, 3 नखाची, 4 नखाची, 5 नखाची, तर या सगळ्या सृष्टीला मायेचा पडदा टाकला. सोमायेचे अडवस्त्र लावला. असं अडवस्त्र कोणाला समजणं.
की हे वस्त्र टाकलेलं हे म्हणून त्याच्यामध्ये मी आलो तुम्ही सगळे झाले. त्या 8 वस्त्रांना काय झालंय? मही आई महे बाबा, मवा भाऊ, मही बहीण, मही वीर, महे बैल, महो शेत. बर शेत कोणाचं आहे? तुमचं आहे का? तुमच्या आज्याचं, तुमच्या पजाचं, तुमच्या खापर पंजाचं? आणि जर असतं तर ते इथं म्हणले असते नाही येऊ नको माझ्या गावामध्ये, माझ्या शेतात येऊ नको, आहे का? कोणाचंच नाही. बरं तुमचं नाही, पण जर तुमच्या शेतातला जर 4 बोटं नांगरट करताना जर 4 बोटं खुणाची इकडे आला तर कसं होतंय? हा, हीच माया आहे. मग हिला काय म्हणतात? माया म्हणतात. सोमायेचे आडवस्त्र, असं आडवं वस्त्र लावलं. सोमायेचे आडवस्त्र लावून एकाला खेळवी सूत्र. त्याच्या हातात सगळं सूत्र आहे. बाहेरी छाया नटे विचित्र, त्याची छाया ही मम माया दूरतया. त्याची जी माया आहे ही त्या कोणत्याही भक्ताला जवळ येऊ देत नाही. आता याच्यात नाही सांगितलं शिवपुराणात की माया करायची कशी, सांगितलंय नंतर, पण मी तुम्हाला लगेच सांगून जातो की माया करायसाठी उपाय काय करायचा. ऐका, प्रत्येकाला आशा आहे कोणती? माया करायची. या मायेच्या पैतीला जायचं. आता माया कशी आहे? कारण आजचा विषय माया आणि ब्रह्माचाच आहे. बरं, ब्रह्म हे मायेची आपल्याला ओळख होऊ देत नाही. भित्तीला चित्र काढलेलं असतं ना, त्या चित्राला एक बाई असते, त्या बाईच्या कडेला लेकरू असतं. आता लेकराला आधार कोणाचा आहे? बाईने घेतलं लेकरू. लेकरू हे बाईच्या कडेला आहे आणि बाईला आधार कोणाचा आहे? भित्तीचा. भित्तीला चित्र आहे ना, बाईच्या कडेला लेकरू आहे, बाई भित्तीला चित्र काढलेलं आहे. आता भीत गेली पडून. आता कसं? कुठे चित्र? पडून गेली या भिंती, चित्राची तर केवळ होय माती. ते चित्र नव्हतं, ती मातीच होती, पण मातीला लावलेला कलर होता, तो चित्र मानू लागलो आपण. तसं हे चित्र आहे. काय? हे चित्र आहे, हे मातीपासूनच निर्माण झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचमहाभूतात इथं सृष्टी निर्माण कशी केली तेही ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण कशी केली तेही सांगितलं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचमहाभूताचा हा खेळ आहे. बर, याच्यामध्ये पृथ्वीचा भाग कोणता आहे? पाण्याचा भाग कोणता आहे? आकाशाचा भाग कोणता आहे? आणि वायूचा भाग कोणता आहे? चला आपण बघूया. हे शरीर पंचमहाभूताचं आहे, हे आम्ही मान्य केलं महाराज. पण याच्यामध्ये पंचमहाभूत कशा प्रकारे कार्य करतात हे आम्हाला सांगा. चालेल. या जंगलामध्ये जे झाड आहेत आपल्या बागायतीमध्ये, त्याला ठिंबक आहे कुठं? तुषार सिंचन आहे या बागायतीतल्या झाडाला, मळ्यातल्या. त्याच्यामुळे ते झाड ओले राहतात, त्याला पाणी आहे. आणि आपल्या इथं कुठून ठिंबक सिंचन लावले? होते का नाही? होत ओले. आता मी जास्त बोलत गेलो की माझ्या घशाला कोरड पडती, पण लगेच पुन्हा पाण्याचा पाझर सोडतो. हा शरीरामध्ये ओलसरपणा राहणं हे कोणतं आहे? हा पाण्याचा भाग राहणं हे पंचमहाभूतापैकी एक भूत आहे, म्हणजे पाण्याचा भाग. बर, आता अग्नीचा भाग कोणता आहे शरीरामध्ये आपल्या? आपण थंड फरशीवर जरी झोपलो तरी तुम्ही सकाळी उठून पहा, ती फरशी गरम होती. प्रज्वलित आपला अग्नी आहे, हा अग्नीचा भाग आहे. तुम्ही चवळीच्या शेंगा खा, भुईमुगाचे शेंगदाणे खा, गव्हाच्या उंब्या खा, शाळूचा हुरडा खा, सकाळच्याला पेढा खा, बुंदी खा. सकाळच्याला शिजून तर बसतोय पोटामध्ये, पण तो नाचतो पण, तो जवळ पण फेकता येत नाही. त्याच्यासाठी आपल्या पंतप्रधान योजना काढली नाही का, पण लोक राबवित नाहीत. त्याला अनुदान आहे कितीतरी,
ते जठराग्नी काम करतो. हा 5 प्रकारचा अग्नी आहे जठरामध्ये, ते काम करतो. आता आकाशाचा भाग कोणता आहे? कोणचा आहे आकाशाचा भाग? आपल्यामध्ये जी पोकळी आहे, हे पोट जाऊन पाठीला लागत नाहीये. त्या पोकळीचं जे कार्य आहे हे आकाश करतं. हा आकाशाचा भाग आहे. आता पृथ्वीचा भाग ऐका. हे शरीर पृथ्वीपासूनच उत्पन्न झालं. शरीरामध्ये काय? हाड, त्वचा, रेत, रक्त आणि मांस. हा कर्दम म्हणजे चिखल, याच्यापासून. आता रेत रक्त कुठून तयार झालं? रेत रक्तातच ही मोस बनली. हे अन्नापासून झालं. अंगामध्ये रक्त वाढतं, पण अन्न नाही खाल्लं तर माणसाचं रक्त वाढत नाही, रक्त कमी होतं. मग रेत वाढेल का? नाही. रेत रक्त जर वाढत असेल तर अन्नापासून वाढतं. अन्न कुठून निर्माण होतं? पृथ्वीपासून. म्हणून काळी आई धन धान्य देई, जोडती मनाचे नाते आमची आई. ही आपली आई, हे पृथ्वीला आईची उपमा दिली. कारण आई वृक्ष वेलील तर जन्म देतेच देते, पण आपल्याला ही जन्म देणारी आई आहे. हा पृथ्वीचा भाग आहे. आता ऐका. ज्या वेळेला शरीर जाणार आहे त्यावेळेला, जसं आपण पूर्णेच्या काठचे, आता पूर्णे डव आहेत का पाण्याचे? खंडव पडत आले. जसं जसं पाणी आटत आटत येईल, मोठ्या डवाचा लहान लहान डोह होतील, त्यावेळेस तिथं काय जमतात? ते मीन वेचण्यासाठी बगळे आणि ढिवर. ढिवर म्हणजे भोई, मच्छी पकडणारी. मग तसंच आहे आपल्या या शरीराचं पण. ज्या ज्या वेळेला आपलं हे आयुष्य आटत 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 येतं, कमी कमी होत, त्यावेळेला ढिवर जमतात. कोणते? आटावे होय जळ तव डोही मिळती ढिवर, पडावे होय शरीर तव रोगा उदय. पाणी आटत आटत आल्यावर जसे डवाच्या काठाला बगळे आणि कोळी मच्छीमार लोक येतात ते मीन वेचण्यासाठी, तसं हे शरीर ज्या वेळेस जाणार आहे त्या वेळेस आपोआप बेमाऱ्या उभ्या राहतात. त्याला आमंत्रण द्यायची गरज पडत नाही. मग शरीर जमिनीवर कोसळण्यापूर्वी एक एक भूत एक एकात या शरीरातून निघून जात. पहिल्यांदा वायू निघून जातात. वायू ही 5 प्रकारचे, व्यान, आपान, उदान, समान, 5 प्रकारचे वायू आहेत. कोणता वायू प्राणनावाने काम करतो, कोणता नाम गुदस्थानी राहतो वायू, कोणता लघवी हे करतो, विसर्जन करतो, कोणत्या वायूच्या आधाराने आपल्याला कानाने ऐकू येतं, कोणत्या वायूच्या आधाराने. आता एका एका वायूचे 5-5 काम आहेत. असे या शरीरामध्ये किती हे तत्व? 5 अंकुश महाराज सांगतात हे पंचीकरण 36 तत्व आहेत. एका एकाचे 5-5 असे 36 तत्व आहेत. पृथ्वीचे 5, आकाशाचे 5, वायूचे 5, पाण्याचे 5, अग्नीचे 5, असे 36 तत्व येतं. आणि या 36ही तत्वाला चालवणारा कोण आहे? एकलाच परमात्मा आहे. 36 तत्वाचा मूळ हरी. याच्यातला एक एक इंद्रिय निघून गेला. वायू वायूमध्ये मिसळला, आकाश आकाशामध्ये मिसळलं, अग्नी अग्नीमध्ये मिसळला, पाणी पाण्यामध्ये मिसळलं. पण राहिला हाड, त्वचा हा भाग. हे जर जाळलं तर काय होतं? हड्डी शिल्लक राहतात. शेवटी हड्डी पृथ्वीपासून आलेल्या आहेत, पृथ्वीलाच मिळतात. आणि याच्यातला एकदा आत्मा आणि जीवात्मा निघून गेला. जीव वेगळा आणि आत्मा वेगळा. आपण जीवाला आत्मा समजतो, नाही. जीव तुम्ही आम्ही सगळे येत, पण आत्मा हा परमात्माचा अंश आहे. गीतेमध्ये सांगितलं परमात्माने.
ममांश जीवलोको जीवभूत सनातन, माझाच अंश जीव रूपाने त्यांच्या अंशामध्ये राहतो. आत्मा हा परमात्मा आहे. आपण काय म्हणतो परमात्मा. परमात्मा नावाचा एखादा अवतार झाला का 10 अवतारापैकी? मत्स्य कच्छ वराह. मग परमात्मा परमात्मा का आहे? ते परमात्मा नाव कसं पडलं? परमात्मा हे नाव देव नसून तुम्ही आम्ही आहोत. देव तर आहेच, पर म्हणजे दुसऱ्याचा आत्मा, तोच परमात्मा. आता हे फुल आहे समोर, जशी झाडाच्या फुलाला किंमत आहे तशी या फुलाला किंमत आहे का? कशामुळे नाही? याच्यातला काय निघून गेला? सुगंध निघून गेला ना. परिमळ गेलिया पवना पाठी, मागे वशकुल तिथी, नात्रा एका ठिकाणी म्हणतात. मला आठवण आता नाथाच्या हरिपाठात अभंग आहे पहा. परिमळ गेल्या वशफुल दिठी, आयुष्यात शेवटी देह तैसा. इकडे माऊली ज्ञानेश्वरीत लिहिलं, परिमळ गेल्या पवना पाठी, मागे वशफुल दिठी. परिमळ याच्यातला निघून गेला, फुलाला किंमत नाही. तसा या शरीरातला आत्मा निघून गेला, शरीराला किंमत. लवकर आवरा, लवकर आवरा. कशामुळे आवरा? परिमळ गेला ना. आयुष्याच्या शेवटी देह तैसा. आयुष्य संपल्याच्या नंतर त्या शरीराला किंमत राहू शकत नाही. मग आपली भावना आहे, आपली एक कल्पना आहे. आपल्याला कशानं दिसतं, कशानं ऐकू येतं, कोणामुळं चालतो, कोणामुळं बोलतो, कोणामुळं सुगंध दुर्गंध कळतात. नाकानच आपल्याला सुगंध आणि दुर्गंध कळतो. कारण प्रत्येक इंद्रियाला प्रत्येक देवता आहेत. नाकाची देवता अश्विनी कुमारी, म्हणून नाकाला सुगंध आणि दुर्गंध कळतो. डोळ्याची देवता सूर्य आहे. आपल्या डोळ्यांनी दिसत का चष्म्याने दिसत? तुम्ही योग्य उत्तर दिलं. डोळ्यान जर दिसत तर चष्मा लावायची काय गरज आहे? मग आहेत ना डोळे. आता डोळ्यान दिसत म्हणले, मग चष्मा आहे का नाही आम्हाला? मग डोळ्यान जर दिसत चष्मा लावायची आवश्यकता नाही. बर चष्मा आहे, डोळे आहेत, पण रात्री लाईट गेल्याच्या नंतर बॅटरी दाबायची गरज काऊन पडती? आता डोळे पण आहेत, डोळ्यात चष्मा आहे, दिसतंय का? काय दाबावं लागतंय? बॅटरी टॉर्च लावावं लागते. बर आता बॅटरी आहे, चष्मा आहे आणि डोळे पण आहेत, पण म्हाताऱ्याला भीतीला उभं बसवलंय टेकून. आता काय कमी आहे? बॅटरी नाही का, लाईट नाही का तिथं लावलेला त्या रूम मध्ये? लाईट बी आहे, डोळ्यात चष्मा आहे, डोळे बी येत. आता काऊन पोरगी लांबून येते, म्हणते बाबा मला एकदा तरी बोला ना, माझ्याकडे डोळे उघडून पाहा ना. म्हातारा पाहते का? देखवी ऐकावी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. चाले हे शरीर कोणाची या सत्ता, त्याच्या सत्तेनं हे काय चालतं? सर्व काही चालतं. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, पर्वती बैशिकी न सांडावे, समुद्रा रेषान वलंगावे. ही कोणाची आज्ञा आहे? त्याची आज्ञा आहे. म्हणून ब्रह्मदेवाला सांगितलं, ओ ब्रह्मदेवा तुम्ही कोणत्या प्रकारची चिंता करू नका. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या हलविल्या सूर्य हले, हो म्या चालविल्या माझी सगळी काही सत्ता या जगावर. तुम्ही सांगल्याला काम करा. असं कार्य ब्रह्मदेव करू लागले. ब्रह्मदेवाचं कार्य यथानिवृत्ती चालू आहे. कोणत्या प्रकारची ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी चिंता नाही, पण चिंता आहे विष्णू परमात्माला सांभाळ करायची आणि शंकराला संहार करायची.
ब्रह्मदेव ज्या वेळेला आपल्याला जन्माला घालू लागले त्याच वेळेला आपली ललाट पत्रिका तयार करून खाली पाठवू लागले. जोडफेची जोडफे, काळ, वेळ आणि स्थळ प्रत्येकाचं नेमू लागलं. काळ म्हणजे काळाला सांगून ठाऊ लागले, हे बघ टाइम टेबल तुपल्याकडे मी पत्रिका देतो, या टायमाला जा घेऊन या व्यक्तीला. वेळ, काळ उभा आहे ब्रह्मदेवासमोर, काळ त्याच्याकडे वेळ लिहून दिली आणि स्थळ लिहून दिलं. एक दृष्टांत सांगून पुढे चालू. गरुड हा मोठ्याचं वाहन आहे. कोणाचं? भगवान परमात्माचं. आणि गरुडाची आई बेमार पडली. आता एखाद्या चांगल्या माणसाचा मुनीम जर बेमार झाला तर किती लोक भेटायला येतात. आता गरुडाचं वाहन होतं ते. गरुड बेमार झाल्यामुळं अनेक देवदेवता भेटायला येऊ लागल्या आईला, गरुडाच्या आईला. गरुडाची आई बेमार पडल्यामुळं आई म्हणली, हे बघ मला काही या गुहेमध्ये ठेवू नको गड्या. अनेक लोक मला भेटायला येतात आणि नसतल तशा नजरेनं माझ्याकडे पाहतात. ती गरुड म्हणला, आई कोण असं आलत? म्हणे एक मोठाचे मोठा भाऊ होता, काळा भील, आणि रेड्यावर बसलेला होता. त्याचे मोठमोठाले भिंगोरवाणी डोळे होते आणि तो माझ्याकडे असा पाहू लागला. म्हणे कपाळाला आठ्या गाठ्या पाडू लागला. मला त्याचं भेव वाटू लागलं रे दादा. असं आई. मग थांब म्हणले, आता मी गाडी करतो आणि लगेच तुला नेऊन संभाजीनगरला सोडतो. तिथं काही गावातल्या लोकांना रूमचा तो ह्या पत्ता लागू देत नाही असं म्हणलं असन का? नाही नाही नाही, त्याला काय गाडी करायची गरज होती हो? देवाची विभूती होता गरुड. 7 समुद्राला एका क्षणामध्ये प्रदक्षिणा करून येत होता देवाला पाठीवर घेऊन. आईला म्हणला, आई बस माझ्या पाठीवर आणि भर 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 गरुड कुठे गेला? हिमालयाच्या दरीमध्ये गेला. आणि हिमालयाच्या दरीमध्ये एक गुहा पाहिली आणि गरुड परतला. गरुड थोडस बाजूला जात नाही तर हात जोडून बाबा उभे राहिले. आई साहेब चला आवरा. कोण होता? काळ, सगळ्या जगाला खाणारा. म्हणे बापू पण तू गालातल्या गालात हसायला मग तू भेव वाट ना आता. आणि तिथं तू भेव वाटू लागलं. म्हणे आई मला चिंता पडली होती, मी काळ आहे म्हणे, मी ओळखलं तुला. आता ती गरुडाची आई होती, ती का भेटती का म्हातारी? बरं. आणि मग म्हणले तिथं तू काऊनची विचारात पडला होता? म्हणे मी काळ आहे. हे बघ आई, तुझी येळ येऊन अवघी एका तासावर पळ ठेवलेली होती आणि तुझा स्थळ होत हिमालयाची गुहा, हिमालयातलं भोयार. आता कितीतरी किलोमीटरचं अंतर आहे. एवढं किलोमीटरचं अंतर कापून ती म्हातारी, ही म्हातारी मला वाटलं तिथं केव्हा पोहोचल आणि मीच आत्मा घेऊन कधी जाऊ. मला चिंता होती म्हणे. पण आई आता काळ, वेळ, स्थळ सगळं मिळालं आणि चाल माया आता. त्याला काय म्हणतात? आपल्याकडे एक मन आहे ना तुमच्याकडे, आमच्याकडे. काळ आलता बापा पण वेळ नव्हती आली. हे पा, काळ आला आणि वेळ आली, स्थळ नाही ना आलं तरी त्याला नेता येत नाही. काळ, वेळ आणि स्थळ दोन्ही आला पाहिजे. तसं आता ब्रह्मदेव काळ, वेळ, स्थळ तयार करू लागले. माऊली ज्ञानेश्वरी लिहिणे म्हणतात, लिहितात, ललाटीचे लिहिले न मोळेची गा काही केले, का काळे गोरे पण धुतले फोटो निधी. ब्रह्मदेवाने एकदा का ललाट पत्रिका तुमची लिहिली रे लिहिली बाबा, तर तिच्यामध्ये पुन्हा बदल होऊ शकत नाही. कसा? तर जसं काळे गोर आणि गोरेपणामध्ये बदल होऊ शकतो का? नाही, बदलच होऊ शकत नाही. तसा त्याच्यामध्ये आपल्या कर्मामध्ये बदल होऊ शकत नाही. पण कर्मामध्ये बदल करण्याची शक्ती संतांमध्ये आहे. संत करू शकतात. असे थोर आपण संताचं महत्व आहे. म्हणून ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव हे तिन्ही देव एकत्र आहेत आणि या सृष्टीचा अशा प्रकारे निर्मिती आणि संहार झाला. ही कथा तुमच्या पुढे मांडली. आपण काय करू आता? थोडी विश्रांती करू आणि पुढच्या कथेकडे वळूया. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान